नमस्कार फ्रेंड्स, मी स्मृती देसाई तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत अगदी हेल्दी मात्र तितकाच टेस्टी असा हा मूग डाळीपासून बनवलेला अनियन उत्तप्पम. अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा हा मूग डाळीचा अनियन उत्तप्पम तुम्ही ब्रेकफास्टसाठी सुद्धा सर्व करू शकता आणि मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा हा अगदी एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग फार वेळ वाया न घालवता लगेच सुरुवात करूया. तर हे उत्तप्पम बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे मूग डाळ. तर ही मूग डाळ मी रात्रीच भिजत घातली होती. साधारण 1 कप एवढी ही मूग डाळ आहे. ही स्वच्छ धुवून मी भिजत घातली होती. आता तुम्ही पाहू शकता ही अगदी छान अशी भिजलेली आहे. जर तुमच्याकडे रात्री भिजवण्याचा वेळ नसेल आणि ब्रेकफास्टला तुमच्या वेळ असेल तर तुम्ही साधारण 2 तास तरी ही मूग डाळ भिजवणं गरजेचं आहे. तर आता ही मूग डाळ जी आहे ती सगळी मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि आत्ता आपल्याला ह्यात पाणी घालायचं नाही आहे, नंतर आपण पाणी ॲडजस्ट करूया. सध्या मी यात घालते 2 चमचे एवढं बेसन. यामुळे आपल्या उत्तप्पमला छान अशी चव येईल. तसंच कुरकुरीतपणासाठी मी यात घालते 2 चमचे एवढा आपण जो रेग्युलर शिऱ्याला वापरतो तो वाला रवा. आंबटपणासाठी मी यात घालते 3 चमचे एवढं दही. आणि त्यानंतर आपण ह्यात घालणार आहोत काही स्पायसेस. त्यात मी घालते हे थोडंसं आलं. अगदी छान अशी याची चव येते. आणि तिखटपणासाठी मी यात घालते या हिरव्या मिरच्या. तर साधारण मी इथे 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता. आता आपण ह्याला बारीक अगदी फाईन असं पेस्ट करून घेणार आहोत. तर मी ह्याला दळून घेते. तर हे पहा अगदी बारीक असं मी ह्याला दळून घेतलेलं आहे. आता हे एका बोलमध्ये आपण काढून घेऊया. आणि हे मूग डाळीचं बॅटर आहे त्यामुळे आपल्याला हे अगदी 2 ते 3 मिनटासाठी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. तर आता मी ह्यात हे काढून घेतलं आहे. आणि त्यानंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी साधारण 2 ते 3 टेबलस्पून एवढं पाणी मी यात ॲड केलेलं आहे. आता ह्या विस्कचा वापर करत मी याला अगदी 2 ते 3 मिनटासाठी व्यवस्थित असं फेटून घेते, ज्यामुळे डाळ जी आहे ती छान अशी आपली फ्लपी होईल आणि आपले जे उत्तप्पम आहेत ते छान असे सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतील. तर अगदी 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं फेटून घेतल्यानंतर मी ह्याला 5 मिनटं रेस्ट करायला आपण ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण आपल्या काही भाज्या चिरून घेऊया इथे, ज्या उत्तप्पमला वापरल्या जातात साधारणतः. तर मी इथे एक थोडंसं गाजर घेतलेलं आहे. ते अशा पद्धतीने ग्रेट करून घेते. त्याचप्रमाणे मी इथे टोमॅटो घेणार आहे. उत्तप्पममध्ये टोमॅटो, कांदा तर मस्ट आहे. तर इथे मी टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेते. त्यानंतर आपण ह्यामध्ये कांदासुद्धा चिरून घेणार आहोत. तर इथे हा बारीक असा कांदासुद्धा मी इथे चिरून घेते. व्यवस्थित असा कांदा टोमॅटो जर उत्तप्पममध्ये वापरला तर उत्तप्पमची चव फारच छान लागते. आता इथे मी घेते आहे ही शिमला मिरची. ही सुद्धा मी व्यवस्थित अशी बारीक चॉप करून घेते. आणि आपण यात घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर. तर इथे कोथिंबीरसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी. ही सुद्धा अगदी छान अशी मी चिरून घेते बारीक बारीक. ते पहा अशा पद्धतीने आपल्या ह्या सगळ्या भाज्या इथे छानपैकी चिरून झालेल्या आहेत. तोपर्यंत आपलं बॅटरसुद्धा आपण इथे रेसला ठेवलं होतं ते तयार झालं. यात मी घालते चवीनुसार मीठ आणि साधारण 1 टीस्पून एवढा हा बेकिंग सोडा. जर तुम्ही बेकिंग सोडा वापरणार नसाल तर तुम्ही इथे अर्धा टीस्पून इनो वापरला तरीसुद्धा चालेल. आता बेकिंग सोडा घातल्यानंतर एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला ह्याला अगदी 2 ते 3 मिनटं पुन्हा फेटून घ्यायचं आहे. आणि तोपर्यंत मी इथे तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. एकदा तुम्ही बेकिंग सोडा घातला की फेटून झाल्यावरती आपल्याला लगेचच हे उत्तप्पम करायला घ्यायचे आहेत. तर हे पहा अगदी व्यवस्थित असं हे फेटून घेतल्यानंतर आपण यात दही घातलेलं आहे. आपला सोडा ॲक्टिवेट व्हायला मदत होईल. तर ह्याला मी छान असं फेटून घेतलेलं आहे. आता तव्याला थोडंसं तेल लावून आपण ह्यामध्ये हे बॅटर जे आहे ते पोर करून घेऊया. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार उत्तप्पमची जी जाडी आहे ती किंवा तुम्हाला किती पसरवायचं आहे हे ठरवू शकता. तर मी हे टिफिनमध्ये देणार आहे म्हणून मी हे छोटे छोटे पॅनकेकच्या आकाराचेच करते. आता यावरती मी थोडासा कांदा, थोडंसं गाजर, त्याचप्रमाणे आपण हा जो बारीक चिरून ठेवलेला टोमॅटो आहे तो टोमॅटोसुद्धा यात घालते. थोडीशी ही शिमला मिरचीसुद्धा मी यावरती पेरून घेते. आणि शेवटी आपण यात घालूया ही थोडीशी कोथिंबीर. आता ह्यात मी घालणार आहे चवीसाठी एक सिक्रेट मसाला, म्हणजे हा पोडी मसाला, जो साधारणतः इडलीसोबत आपण सर्व करतो. तर माझ्याकडे हा घरीच बनवलेला पोडी मसाला आहे. ह्याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये कळवा. मी नक्की ह्याचीसुद्धा रेसिपी तुमच्यासाठी अपलोड करेन. आता छान असा पोडी मसाला ह्यावरती पेरल्यानंतर मी माझ्या मुलाला टिफिनमध्ये देणार आहे. त्यासाठी मी यावरती छानपैकी तूपसुद्धा घातलेलं आहे. अगदी छान अशी ह्याची चव येते. आता खालून हा व्यवस्थित असा आपला शेकला गेलेला आहे.
आता ह्याची बाजू पलटून आपण दुसरी बाजूसुद्धा ह्याची व्यवस्थित भाजून घेऊया. थोडंसं प्रेस करायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपण ज्या भाज्या घातलेल्या आहेत त्या छानपैकी आपल्या उत्तप्पमला चिटकतील आणि खरपूस अशा भाजल्या जातील. तर हे पहा, अगदी 2 ते 3 सेकंडसाठी आपण हे असं सोडलेलं आहे आणि आता मी हे तुम्हाला पलटून दाखवते. तर हे पहा, अगदी छान असा ह्या भाज्या आपल्या इथे भाजल्या गेलेल्या आहेत आणि छान असा आपला उत्तप्पम इथे तयार झालेला आहे. आता मला थोडीशी घाई आहे सकाळच्या डब्याची, पॅनही मोठा आहे म्हणून एकाच वेळेला 2 उत्तप्पम मी इथे करते आहे, कारण आपण हे छोटे छोटे करतो आहे. आता पुन्हा एकदा यावरती सगळ्या भाज्या मी व्यवस्थित पेरून घेते, सोबतच पोळी मसाला आणि तूपसुद्धा घालणार आहे. आणि मला आठवलं की मी थोडेसे काजूसुद्धा यामध्ये घालण्यासाठी काढून ठेवले होते, जे मी आधी विसरले. तर आता मी हे काजूसुद्धा यामध्ये घालते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या किंवा इतर काही तुम्हाला जर काही घालायचं असेल, काळी मिरी पावडर वगैरे, तर तुम्ही वापरू शकता. हे पहा, थोडेसे काजूसुद्धा मी यावरती पेरून घेतलेले आहेत व पुन्हा एकदा 2 ते 3 सेकंड एक बाजू भाजून झाल्यानंतर मी ह्याला पलटून घेते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 ते 3 सेकंड मी याला व्यवस्थित असं भाजून घेणार आहे. पुन्हा एकदा थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या भाज्या आपल्या उत्तप्पमला अगदी व्यवस्थित चिटकतील. तर हे पहा, अशा पद्धतीने आपले हे 2 उत्तप्पमसुद्धा इथे रेडी झालेले आहेत. बाकीचे सुद्धा मी बनवून घेते व तुम्हाला सर्व करून दाखवते. चला तर मग इथे मी माझे हे मूग डाळीचे अनियन उत्तप्पम ब्रेकफास्टसाठी सर्व केलेले आहेत. सोबतच मी हे टिफिनमध्ये सुद्धा पॅक करणार आहेत. तर 1 कप मूग डाळी जी आपण भिजवली होती त्यापासून हे 12 पॅनकेकच्या आकाराचे अनियन उत्तप्पम रेडी झालेले आहेत. त्यातला एक उत्तप्पम मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. हे पहा, अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असे आपले हे मूग डाळीचे अनियन उत्तप्पम इथे रेडी झालेले आहेत. चला तर मग तुम्ही सुद्धा लवकरच हे झटपट असे तयार होणारे मात्र हेल्दी मूग डाळीपासून बनणारे अनियन उत्तप्पम नक्की ट्राय करून पहा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच काही झटपट मात्र हेल्दी अशा रेसिपींसोबत. तोपर्यंत एन्जॉय.